वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्ये सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वरपादुकाभ्यो नमो लक्ष्मी परिपादुकाभ्यः। श्री गुरु परमगुरु परमे श्री गुरु परात्पर गुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं ब्रह्मविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। तर नमस्कार, मी ओंकार शंकर देशपांडे श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय इचलकरंजी यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर कन्या राशी वाल्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे, कारण तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे 7व्या भावात मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून। आणि 10 एप्रिलला बुध देखील याच ठिकाणी प्रवेश करणार आहे। म्हणजे रिलेशनशिप, मॅरेज, पार्टनरशिप आणि पब्लिक डीलिंग या सगळ्यावर मोठा परिणाम होणार आहे। तर आपण कन्या राशीवाल्यांनो ग्रहस्थिती समजून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 7व्या भावात मीन राशीत रवी मंगळ युती। मंगळ आता 6 तारखेला मार्गी झाला, शनी अस्त, नेपच्यून आणि त्यानंतर 9व्या भावात हर्षल, 10व्या भावात मिथुन राशीत गुरु, 12व्या भावात म्हणजे सिंह राशीत केतू, 5वा भाव म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 6वा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहूची युती, 8वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या रिलेशनशिप, करिअर आणि मेंटल स्टेटस वर जोरदार प्रभाव टाकणार आहे। सर्वात मोठा प्रभाव हा सप्तम भावात टाकणार आहे। म्हणजे मॅरेज लाईफ, पार्टनरशिप, बिझनेस पार्टनरशिप, इथे 4 ग्रहांची युती असल्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला जाणवेल। तर पार्टनर सोबत वाद होणे, मिसअंडरस्टँडिंग, त्यानंतर रिलेशनशिप टेस्ट, मंगळ मार्गी झाल्यानंतर भांडण अचानक वाढू शकतं, त्यानंतर शनी अस्त आहे, जुने इश्यूज परत येतील, तसेच नेपच्यून असल्यामुळे तो भ्रम निर्माण करेल। सल्ला हा की तुम्ही इगो कंट्रोल करा, शांत राहण्याचा प्रयत्न करा। 9व्या भावात हर्षल, अचानक भाग्य उधळू शकतं व अचानक भाग्याला कलाटणी सुद्धा मिळू शकते। ट्रॅव्हल, एक्सेप्टेड अपॉर्च्युनिटी, लक आणि अनप्रेडिक्टेबल आहे। 10व्या भावात गुरु, खूप पॉवरफुल असा हा योग आहे। करिअर ग्रोथ होईल, त्यानंतर प्रमोशनचे चान्स आहेत, तुमचा रिस्पेक्ट वाढेल, त्यानंतर सिनियर सपोर्ट मिळेल। हा तुमच्यासाठी तसं पाहायला गेलं तर बिगेस्ट पॉझिटिव्ह आहे। 12व्या भावात केतू, खर्चात वाढ होईल, पैसा टिकणार नाही किंवा कमी पडेल, इसोलेशन फील होईल। सल्ला हा की फायनान्शियल प्लॅनिंग करा। 5व्या भावात प्लुटो, लव्ह लाईफ, ट्रान्सफॉर्मेशन, सडन ब्रेकअप, डीप इमोशनल चान्स, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी फोकस बदलू शकतो। 6व्या भावात बुध आणि राहू युती, कॉम्पिटिशन स्ट्रॉंग होईल, ऑफिस पॉलिटिक्स आणि मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होईल। पण तुम्ही स्मार्ट असल्या कारणाने या सर्व गोष्टींवर तुम्ही मात कराल किंवा हँडल करू शकता। 8व्या भावात शुक्र, सिक्रेट अट्रॅक्शन, हिडन रिलेशनशिप, सडन गेन, त्यानंतर पण हे सर्व काही स्टेबल नाही। तर कन्या राशीवाल्यांनो हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी, तर रिलेशनशिप जरा वीक राहील, करिअर स्ट्रॉंग राहील, पैसा अनस्टेबल राहील, भाग्य मिक्सेड आहे। हा आठवडा तुम्हाला तसं पाहायला गेला
तर मॅच्युरिटी शिकवणारा असा हा आठवडा आहे. तर या आठवड्यात तुम्ही खालील उपाय करा की दर बुधवारी गणपती पूजा, एखादं गणपती अथर्वशीर्ष वाचणे किंवा गणपती स्तोत्र वाचणे, ओम बुधाय नमःचा जप करणे, हिरव्या वस्तू दान करणे, यामुळे अडथळे कमी होतील. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंट करा कन्या राशी, आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.